મુંબઈમાં શાકભાજી વિક્રેતા મહિલાએ પુત્રને ભણાવી અને સીએ બનાવ્યો। જ્યારે સીએની ડિગ્રી પ્રાપ્ત કરી ત્યારે લાગણીસભર દ્રશ્યો સામે આવ્યા છે। મહારાષ્ટ્રના ડોંબિવલીમાં એક મહિલા શાકભાજી વિક્રેતાએ તેના પુત્રને ભણાવી અને સીએ બનાવ્યો છે। સીએ બન્યા પછી માતાને ગળે લાગવાનો અને તેની આંખોમાંથી ખુશીના આંસુ નીકળવાનો વિડીયો સોશિયલ મીડિયા ઉપર વાયરલ થઈ રહ્યો છે। આ વિડીયો વાયરલ થયા બાદ યોગેશને ખૂબ જ અભિનંદન મળી રહ્યા છે। જ્યાં યોગેશની માતા શાકભાજી વેચે છે ત્યાં પણ મોટી સંખ્યામાં નાગરિકો તેને અભિનંદન આપવા માટે ઉમટી રહ્યા છે। આ અંગે જાહેર મંત્રી રવિન્દ્ર ચૌહાણે પણ એક વિડીયો ટ્વીટ કર્યો છે અને રાજ્યના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસે પણ આ વિડીયો પર પ્રતિક્રિયા આપી છે। તો યોગેશ થોમ્બરે તેની માતા નીરા થોમ્બરે સાથે ડોંબિવલી નજીક ખોની ગામમાં રહે છે અને માતા ડોંબિવલીના ગાંધીનગર વિસ્તારમાં શાકભાજી વેચી અને પોતાના પરિવારનું ગુજરાન ચલાવે છે। તે છેલ્લા 25 વર્ષથી અહીં શાકભાજી વેચે છે। તેની પાસે શાકભાજીનો ધંધો શરૂ કરવા માટે પણ પૈસા ન હતા। તે સમયે તેણે 200 રૂપિયા ઉછીના લઈ અને ધંધો શરૂ કર્યો હતો। જોકે યોગેશે સખત મહેનત કરી આજે સીએની પરીક્ષા પાસ કરી છે। યોગેશે સોમવારે સીએ બન્યા બાદ તેની પ્રથમ ભેટ તરીકે તેની માતાને સાડી આપી। जर्नी जर बघायला गेली तर खूप मोठी म्हणजे होती, कारण की मराठी मीडियममधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट होणं हीच पहिली गोष्ट म्हणजे डिफिकल्ट वाटत होती आणि ते पण ओव्हरकम करताना सीए सारखा करिअर चूज करणं हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट, म्हणजे आपल्या स्वप्नापलीकडची होती, पण तेही सुद्धा जिद्दीने म्हणजे ती गोष्ट केली। आज तुझ्या आईला या ठिकाणी गिफ्ट साडी म्हणून दिलेली आहे, काय सांगशील? पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सीए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे, कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती। प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला होती लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली, न लिहिता न वाचता ही सुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे। म्हणजे तर ती गोष्ट प्राऊड मोमेंट आहे। पहिला तर गिफ्ट तोच आहे त्यांच्यासाठी, आणि दुसरं साडी की माझीसुद्धा इच्छा होती की कधी मी सीए होतो त्या याच्यात येऊन आईला काहीतरी देईल। आई तुझी 22 वर्षापासून या ठिकाणी भाजीचा व्यवसाय करते, कष्ट करते आणि तू पण त्या कष्टाचं चीज केलं, तर कसा म्हणजे नेमकं सीए होण्याचा तुझा विचार कधी मनात आला फक्त? ज्या वेळेला म्हणजे 10वी पास झाल्यानंतर प्रत्येकजण इकडनं आता जिथे आई भाजी विकते तर तिथले प्रत्येकजण शिक्षणासाठी सपोर्टिव्हच होता। प्रत्येकजण प्रोत्साहित करत होता की ज्या वेळेला कॉलेजला मला ॲडमिशनसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला काही यांनी मदतसुद्धा केली की ॲडमिशन मिळावं म्हणून। तर प्रगती कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा झालं आणि तिथेच काही मित्र भेटले, म्हणजे वेगवेगळ्या जातीचेच होते ते, तर त्यांनी कुठेतरी माहिती दिली की सीए वगैरे मी करणार आहे, तर तू पण करणार आहेस का? तर त्यावेळेला थोडंफार होतं की आपण मराठी मीडियममधून आलं आहे तर कसं करणार, कुशंका मनामध्ये म्हणजे चाललेलाच होता। तर त्यावेळेला त्यांनी तर म्हणजे 12वी नंतर जॉईन केलं, बट माझं थोडं तिथेच म्हणजे ड्रॉप झालं फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे। पण ज्या वेळेला ग्रॅज्युएशननंतर थोडंसं स्टेबल झालं किंवा थोडंसं फायनान्शियल ठीक वाटलं, तर त्यावेळेला मग ग्रॅज्युएशननंतर तो प्रवास सुरू करण्याचा म्हणजे प्रयत्न केला मी। नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ मोठा तुझा सोशल मीडियावर 2 ते 3 दिवसापासून व्हायरल होते। तुला कधी कळलं की नेमका तू मोठा तर सेलिब्रिटी झालेला आहे सोशल मीडियावर? मला ॲक्च्युली तर अजूनसुद्धा माहिती नाही की झालं की नाही झालं, कारण की सगळ्याकडून मला कॉल्स येतात, सगळ्याकडून मला जो इन्स्टा ID वगैरे टॅग झालेला तर त्याच्यावर मेसेज वगैरे येतात आणि मोबाईल नंबर वगैरे मागतात। तर ही गोष्ट मलासुद्धा माहिती नव्हती। ज्या वेळेला जुन्या ऑफिसमधलं काही स्टाफ होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला, जे मित्र होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला, किंवा मित्राच्या मित्रांकडून रिलेटिव्सने ही गोष्ट होती। म्हणजे मला वाटलं की आपल्या एरियामध्येच तो व्हिडिओ व्हायरल होतो, पण जेव्हा रवींद्र चव्हाणांचा ट्विट बघितला, ICIच्या प्रेसिडेंटने सुद्धा त्याच्यावर ट्विट केलेलं बघितलं, तर म्हणजे आपण झालं आहे काहीतरी केल्यासारखं प्राऊड मुवमेंट मिळाली त्यावेळेला। नक्कीच आता कुठलं स्वप्न तू आईसाठी सगळ्यात पहिले पूर्ण करणार आहे? आईला म्हणजे फिरायचं, देवदर्शन वगैरे करायचं, तर हा पहिलं स्वप्न मला आईचं पूर्ण करायचं आहे। त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे होती तर ते होप्सो मी देईल पुढे याच्यावर। યોગેશે સીએની પરીક્ષા પાસ કરી છે તે સાંભળી અને માતા નીરાની આંખોમાં ખુશીના આંસુ આવી ગયા છે। તો ઘરની વિકટ પરિસ્થિતિ હોવા છતાં નીરાએ તેના પરિવાર અને ઘરની સંભાળ રાખી અને શાકભાજીનો વ્યવસાય એકલા હાથે ચલાવ્યો। પતિના અવસાન બાદ સમગ્ર પરિવારની જવાબદારી તેમના ઉપર આવી ગઈ હતી, પરંતુ તેમણે કપરા સંજોગોમાં પણ હાર ન માની। अभिनंदन करतात। मी असं स्वप्नात पण नव्हतं बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकारण घरेल। मी एक साधी सामान्य बाई आहे, माझ्याजवळ काहीच नाही, मी गरीब आहे। आज अभिनंदन करायला येताना तर मला आनंद होतो की आज माझा पोरगा सीए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात, नाही तर मला कोणी विचारलं असतं। तुम्ही आज एकट्या माऊलीने संपूर्ण एक कुटुंब सांभाळलं आणि सगळ्यांचा मी
सगळ्यांचा जिच्छा तिथं केला, मुलीचं लग्न केला या भाजीच्या धंद्यावर, मुलाचं लग्न केला मीने. आज एवढं पोऱ्याला CA बनवला, अजून 4 नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो मी. तुम्ही आज किती वर्षापासून भाजीचा व्यवसाय करताय? 22-23 वर्षे झाली भाजीचा व्यवसाय करता मी. एक दिवशी घरात नाही राहीत. माझी माणसं मला रागाने बोलतात, माझ्या माहेरची माणसं. आता तरी सुनबाई आले, आता तरी एक दिवसाला वस्तीला ये. मी बोललो नको, माझ्या पोरांना कोणाचा आसरा नाही. मी गेली तर माझी पोरा जेवत नाही, माझी वाट बघत राहतात. 200 रुपये घेऊन 200 रुपये दुसऱ्यांच्या जवळच्या घेऊन मी नाही भाजीचा धंदा उभा केला. आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता, एवढा मोठा घर बांधला मी, एवढा मोठा पोराला शिक्षण दिला, 2 मुलांची लग्न केली.